तर नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आपल्या शेताकड. मस्त सकाळ, भारी वाटतं. पक्ष्यांचा आवाज, मोरांचा आवाज ऐकू येतोय बघा, छान वाटतं ना. डाळिंब सेट झाले छान. मस्त वाटतं असं वातावरण. जेव्हा तुम्ही म्हणजे 4-5 वर्ष सिटीमध्ये राहता आणि कम्पेअर करू शकता की गावाचं जीवन, गावात राहण्याचं गावात राहणं आणि सिटीत राहणं यात किती फरक आहे हे तुम्हाला समजून येतं क्लिअरली. छान वाटतं. कालच पाऊस पडून गेलाय, एकदम मस्त झाले वातावरण. माणसाने सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करावं असं नाही की चुकीचं आहे. सगळ्यामध्ये इन्व्हेस्ट करावं. FD, बँक, तुम्ही काय असेल ते शेअर, ट्रेडिंग वगैरे सगळ्यामध्ये इन्व्हेस्ट करावं. पण एक इन्व्हेस्टमेंटचा हात तुमचा शेतीमध्ये पण पाहिजे. कारण की शेत असं ॲसेट आहे ना जे की पिढ्यानपिढ चालत आलं आहे. ओके, पिढ्यानपिढ चालत आलं आहे. पण हे जे ॲसेट आहे, जे लँड आहे ते लिमिटेड आहे. ओके, एक वेळ तुम्ही हे जे क्रिप्टोकरन्सी किंवा तुमचे शेअर किंवा स्टॉक्स हे तुम्ही अगेन बाय करू शकता, पुन्हा घेऊ शकता. पण जमीन एकदा जर गेली ना, घेणं शक्य नाही. कधी पण फार्मिंगमध्ये एक हात तुमचा असू द्या कायम. बा किती मस्त वातावरण झालंय. इथं डाळिंबची लागवड केली पूर्ण. आत्ता सेटिंग पकडायला लागले. हे बघा, या साईडला इकडं डाळिंब लावले, तर ह्या साईडला मक्का लावला होता, काढून घेतला. इथं तूर लावलं होतं आधी, त्याची रास झाली. पूर्ण मक्का लावलाय, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, ह्याची पण तूर कापणी झाली आहे ऑलरेडी. आता ह्या ठिकाणी ऊसाची लागवड केली आम्ही. एकदम पूर्ण इथून पासून ते पूर्ण त्या शेवटच्या बांधापर्यंत दिसत असेल तुम्हाला. हे बघा, हे जे इन्व्हेस्टमेंट आहेत ना, हे कधी वेस्ट नाही जाणार. कारण किती दिवस तुम्ही सिटीमध्ये राहणार, एक ना एक दिवस तर तुम्हाला गावाकडे यायचं आहे ना. असं बघू नका की शेतीमध्ये काही नाही वगैरे वगैरे. जर शेतीच नसेल तर आपण नाही, हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट. खूप छान वाटतं हे फिलिंग जे आहे, स्वतःच्या शेतात उभं राहणं डिफरंट, मस्त वाटतं. एका मिनिटामध्ये मूड फ्रेश होऊन जातं. बघू शकता ह्या ठिकाणी केळी. अजून तर हे झाले नाही आहेत. ओके, या ठिकाणी केळी लावले. असतो शहरामध्ये हे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला भेटत नाहीत. ह्या गोष्टी फक्त आणि फक्त गावाकडेच अनुभवायला भेटतात. आणि ह्या गोष्टीला व्हॅल्यू आपण किती जरी केलं ना, हे प्राइजलेस आहेत. ओके, ही गोष्ट मिळवण्यासाठी श्रीमंत लोक वेगवेगळ्या ठिकाणी हिल स्टेशनच्या जागी किंवा बाहेरच्या देशात जातात. कारण की लक्झरी म्हणजे काय, लक्झरी लाईफ जगण्यासाठी जातात ते बाहेर. म्हणजे जातात म्हणजे काय, निसर्गाच्या सानिध्यात जातात.
आणि गावाकडे देवाने ऑलरेडी हे दिलेलं आहे नॅचरली, पण हे लोकांना समजत नाही. हेच फरक आहे. मोठे मोठे लोक, श्रीमंत लोक निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पैसे खर्च करून बाहेरच्या देशात जाऊन निसर्गाचा अनुभव घेतात. आपल्याला बिना पैशाचं फ्रीली एवढं छान नेचर आपल्याला अनुभवायला भेटतं गावात, ह्याचा आपण प्राईज लावू शकत नाही, किंमतच करू शकत नाही आपण. एवढं अनमोल गोष्ट आहे. शुद्ध हवा, एकदम काय काय म्हणजे शब्द नाहीत बोलण्यासाठी.